आताच आपण दिंडीवरून आलो, आताच आपण मराठी दिंडीवरून आलो. आपल्या इथं तपस्वी पण आले. आम्ही सगळ्या मैत्रिणी निघालो होतो पंढरपूरला. आम्ही सगळ्या मैत्रिणी निघालो होतो पंढरपूरला. पण अहो काय सांगू, आमची बस पडली बंद, बसच झाली पंक्चर. आता काय करायचं, वाट बघत होतो. तेवढ्यात आल्या उज्ज्वला काकू. उज्ज्वला काकू म्हणल्या कुठे चालल्या? म्हणलं आम्ही चाललो पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला. त्या म्हणल्या कुठं पंढरपूरला जाता? मी घेऊन जाते तुम्हाला विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला. म्हणलं चला. बरं चला म्हणल्या. घेऊन आला आम्हाला भिंगारच्या स्थानकात. तिथे पायी माणसाचे आम्ही दर्शन घेतले. मन अगदी प्रसन्न झालं. इतक्या शांत मूर्ती त्या ताई माणसा, मन धन्य झालं आमचं. बरं बाहेर गेलो, म्हणलं ताई माणसाचं दर्शन झालं पण विठ्ठल रुक्मिणी कुठे? मग म्हणजे चला माझ्याबरोबर माझ्या घरी. घरी घेऊन गेला आणि त्यांच्या सुनेनी आणि मुलाने उपवास केले. उपवास केले, एवढं त्याग केला, भोजन सोडलं, म्हणजे ते पण विठ्ठल रुक्मिणी झाले ना. मग चला आता आपण एक भारत सादर करू. कांदा नाही आणि बटाटे नाही, कांदा नाही आणि बटाटे नाही, लसूण तारा मुळीच नाही, लसूण तारा मुळीच नाही. जय बोला तपस्वी, जय बोला तपस्वी, जय बोला तपस्वी, जय बोला तपस्वी. अहो आमच्या उज्ज्वला काकूंच्या आहे त्या सुनबाई, आणि आमची श्वेताची आहे ती जाऊबाई, आणि आमच्या पियुषबाई आहे ती कारभारीबाई. जय बोला तपस्वी, जय बोला तपस्वी, जय बोला तपस्वी, जय बोला तपस्वी. अजून आम्ही पण सगळ्यांनी सांगते आम्हाला भोजन तर अजिबात चालतच नाही, आणि कच्च्या पाण्याचा तर विषयच नाही. आणि धन्यवाद देऊ आपण तपस्वीला. जय बोला तपस्वी, जय बोला तपस्वी, जय बोला तपस्वी, जय बोला तपस्वी. साऱ्या भंडारी परिवारांची त्यांना आहे साथ, आणि माहेरच्या देसरला परिवाराची पण आहे त्यांना साथ. धन्यवाद देऊ आपण सासू सासऱ्यांना, धन्यवाद देऊ आपण आई बाबांना, धन्यवाद देऊ आपण भंडारी परिवार. जय बोला तपस्वी, जय बोला तपस्वी, जय बोला तपस्वी, जय बोला तपस्वी. खाण्यापिण्याचा मोह सोडला आणि मनाचा संकल्प दृढ केला. मन पाळण्याची आता घाईच नाही, मन पाळण्याची आता घाईच नाही. मार्ग म्हणजे आता करतेच नाही, मार्ग म्हणजे आता करतेच नाही. जय बोला तपस्वी, जय बोला तपस्वी, जय बोला तपस्वी, जय बोला तपस्वी.